स्पीड, डिस्टन्स, टाइम. आतापर्यंत आपण 3 वेगवेगळे टॉपिक कव्हर केले होते. त्याच पद्धतीने हा सुद्धा टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. पण स्पीड, डिस्टन्स आणि टाइम हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण की याच्यावर आधारित प्रश्न MPSC असो, UPSC असो, त्याच्याबरोबर PSI, STI, तलाठी, पोलीस भरती कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, त्याचबरोबर कोणतीही बँकिंगची एक्झाम असो, याच्यावर खूप जास्त वेटेज असतो. ओके. असा नाहीये हा की हा बेसिक आहे, याच्यामध्ये बेसिक तर राहणार आहे, पण याचे ऍडव्हान्स सिनारिओ पण खूप जास्त असतात. ओके. याचे वेगवेगळे सिनारिओ असतात, प्रश्नांचे प्रकार पण वेगवेगळे असतात. ओके. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. मी खूप जास्त वेळ न घेता काय करते, मग लेक्चरला डिरेक्टली सुरुवात करते. फाईन. स्क्रीन दिसते सगळ्यांना? यस. ओके. स्क्रीन दिसत आहे? यस मॅडम, स्क्रीन दिसत आहे आम्हाला सगळ्यांना. बघा, आपण आताच डिस्कस केला होता. आपला टॉपिक काय आहे? स्पीड, डिस्टन्स अँड टाइम. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? वेग, अंतर आणि वेळ. ओके. आता हे 3 टर्म आहे. या 3 टर्म खूप महत्वाच्या आहे मित्रांनो. या 3 टर्म कधी होतात? जेव्हा गती होते. फिजिक्स सगळ्यांनी शिकलेला आहे का रे? ओके. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांना सगळ्यांना माहित असेल की मोशन काय असते. त्याला इंग्लिशमध्ये मोशन असे म्हणतात. काय? मोशन असं म्हणतात. ओके. गती असं म्हणतात. म्हणजे काय? मुवमेंट त्याला तुम्ही म्हणू शकतो आपण नॉर्मल भाषेमध्ये, किंवा हालचाल सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. जर जर एखादी वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जात आहे, काय? एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट काही असू द्या, ती एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर जात असेल तर त्याला काय म्हणतात? मोशन असे म्हणतात. ओके. मुवमेंट म्हणतात. ओके. नॉर्मल भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर मुवमेंट किंवा गती म्हणतात. आता बघा, एखादी वस्तू जर एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जात आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्यापैकी खूप जण असे असतील की जे ऑफिसमध्ये जातात. ओके. खूप जण वर्किंग असणार आहे. काही जण असे असणार आहे की जे कॉलेज स्टुडंट असणारे. फाईन. काही जण असे असणार आहे की ते काय आहे, ते फक्त घरी बसून, म्हणजे काही हाऊसवाईफ असणार, त्या घरी बसून अभ्यास करता आहात फक्त अभ्यासापुरतं. म्हणजे काय? अभ्यासासाठी ते काय करणार आहात? त्यांनी लायब्ररी जॉईन केली असेल. ओके. आपण हे तिन्ही सिनारिओ घेऊ. काही जण काय असणार आहे? ऑफिसचे असणार आहे. ओके. हा झाला माझा ऑफिस. काही जण काय असणार आहे? कॉलेजचे असणार आहे. ओके. आणि काही जण काय आहे? या लायब्ररीचे. ओके. आता बघा काय आहे, खूप लोकांचं ऑफिस काय असतो? डिपेंड, की ऑफिस जिथे असेल तिथे तुम्हाला जावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल मला गृहीत धरा, मी आहे इथे, मी काय करते ना, मी पुण्याला आहे. ओके. पुण्याच्या या वाघोली स्थानी मी राहते. ओके. माझं ऑफिस आहे मगरपट्टाला. ओके. कुठे आहे माझं ऑफिस? एक मिनिट, मी हा जो मोशन वाला पार्ट आहे ना, हा इरेज करते. मी कुठे राहते? इथे राहते. माझं घर कुठे आहे? वाघोलीला माझं घर आहे. माझं ऑफिस कुठे आहे रे? माझं ऑफिस मगरपट्टाला आहे. आपण काय म्हणतो की मला ऑफिसला जाण्यासाठी 30 मिनिटं लागतात, अर्धा तास लागतो. ओके. काही लोक कोणत्या भाषेमध्ये म्हणतात, मला माझं ऑफिस आहे ना घरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे काय बघा, हा जो डिस्टन्स आहे घरापासून ऑफिस पर्यंतचा हा किती आहे? 12 किलोमीटर. म्हणजे मला माझ्या घरापासून ऑफिसला पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागतात आहे बघा? 30 मिनिटं लागत आहे. 30 मिनिटं मला लागत आहे. ओके. आता मी हा डिस्टन्स जेव्हा कव्हर करते आहे 12 किलोमीटरचा, त्यासाठी लागणारा वेळ पण आहे माझा 30 मिनिटं. पण हा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मी गाडीवर, फॉर एक्झाम्पल मी ना स्कूटीवर जात आहे, मी बाईकवर चालली. माझ्या बाईकचं काहीतरी स्पीड असणार आहे ना, मी या वेगाने जात आहे. म्हणजे काय? 30 किलोमीटर प्रति तास किंवा 15 किलोमीटर, 10 किलोमीटर अशा काहीतरी वेगाने मी चालली आहे की नाही? हो मॅडम, काहीतरी तो स्पीड असणार आहे. म्हणजेच तो काय आहे? फॉर एक्झाम्पल असं धरूया 10 किलोमीटर पर आवर. ओके. असं गृहीत धरलं आपण. ओके. म्हणजे काय होत आहे? एवढा एका तासामध्ये मी काय करते आहे? 10 किलोमीटर अंतर कव्हर करत आहे. ओके. मला ऑफिसला जाण्यासाठी काय होतात? 30 मिनिटं लागतात आहे. माझं ऑफिस घरापासून काय आहे? 12 किलोमीटर अंतरावर आहे. असे वेगवेगळे सिनारिओ आहे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. ओके. त्याचबरोबर बघा, आता काही स्टुडंट असतात, काही स्टुडंट हॉस्टेलवर राहतात आहे, हा त्यांचा हॉस्टेल आहे. ओके. या हॉस्टेल पासून ते काय करतात ना, कॉलेजच्या 15 मीटरच्या अंतरावर एखादं हॉस्टेल आहे, तिथे राहत आहे. कुठे? 15 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे त्यांना जायला 15 मिनिटं लागतात. ओके. जर आपण त्यांना म्हटलं की डिस्टन्स मध्ये सांगा रे, एखादा आपण विचारतो की यार इन्फॉर्मेशन जाण्यासाठी की तुमचं कॉलेज आणि हॉस्टेल किती दूर आहे रे, म्हणा आमचं कॉलेज आणि हॉस्टेल ना 2 किलोमीटर अंतरावर आहे. हे काय झालंय? हॉस्टेल आणि कॉलेज मधला हा झाला आहे अंतर. म्हणजे हॉस्टेल पासून कॉलेज पर्यंत जाण्यासाठी त्यांना काय लागतात आहे? 15 मिनिटं लागतात. ओके.
आता ते काहीतरी स्पीडनी जात असणार आहे. ओके, आता जर पायी चालले आहे तर काय 10 मीटर पर सेकंद असं काही असेल, काहीतरी असं स्पीड राहणार आहे. एवढ्या स्पीडनी ते काय करतात, ते चालत जातात आहे. म्हणजे काय होते बघा, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर कोणत्या कोणत्या 3 गोष्टी इन्व्हॉल्व असतात. एक, की त्यामधला जो डिस्टन्स आहे तो काय आहे, डिस्टन्स. ओके, 2 ठिकाणामधील अंतर म्हणतात त्याला. ओके, दुसरा काय आहे, दुसरा आहे की ज्या स्पीडनी ते चालले आहेत या पॉइंट ए पासून किंवा कॉलेज पासून, हॉस्टेल पासून कॉलेज पर्यंत, घरापासून लायब्ररी पर्यंत त्याचा काहीतरी वेग राहणार आहे. दुसरा पॅरामीटर काय असतो, दुसरा पॅरामीटर आहे स्पीड. ओके, दुसरा पॅरामीटर म्हणजे वेग. आणि तिसरा पॅरामीटर काय आहे, डिस्टन्स, म्हणजेच त्याला म्हणतात अंतर. दुसरा पॅरामीटर काय बघितला आपण, स्पीड बघितला, म्हणजेच काय आहे, जो वेग आहे तो. आणि तिसरा पॅरामीटर म्हणजे काय, जो आपल्याला वेळ लागत आहे तो अंतर कापण्यासाठी, तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो आपल्याला टाइम लागतो त्याला काय म्हणतात, त्याला असं म्हणतात टाइम. ओके, म्हणजेच वेळ असे म्हणतात. ओके, किती पॅरामीटर मिळाले आपल्याला, 3 पॅरामीटर मिळालेले आहे, 1, 2 आणि 3. आता एक गोष्ट सांगू का, या तीनही पॅरामीटरच्या आधारावरच हा सगळा जो सिनारिओ आहे, चॅप्टर आहे स्पीड डिस्टन्स टाइम, हा पूर्ण अवलंबून राहिलेला आहे. याचे काही बेसिक 3 फॉर्म्युले आहे प्रत्येक क्वेश्चन मध्ये. म्हणजे बघा, तुम्हाला क्वेश्चन बेसिक लेवलचा असो, मिडल लेवलचा असो, हायर लेवलचा असो, ओके, त्यामधला जो सिनारिओ आहे तो कशाही प्रकारचा असू द्या, तुम्हाला याच 3 फॉर्म्युल्याचा वापर होणार आहे. आता त्यामधली अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, फॉर्म्युला मात्र एकच आहे, त्यालाच 3 फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर केलेले आहे. ओके, फॉर्म्युला एकच आहे. तुम्हाला सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित पण असेल. आपण म्हणजे जेव्हा जॉमेट्री आणि अल्जेब्रा शिकत होतो ना, तेव्हाच आपल्याला हा फॉर्म्युला शिकवलेला आहे 8वी 9वी मध्ये. ओके, लक्षात आलंय? यस मॅडम, लक्षात आलंय. फॉर्म्युला सांगा बरं मॅडम आम्हाला काय आहे. बघा, तो फॉर्म्युला काय आहे, आपल्याला काय करावा लागतो, आपल्याला एक अंतर कापायचं आहे. ओके, हा काय आहे, हा अंतर आहे, हा मला कव्हर करायचा आहे. ओके, हा अंतर मला किती वेळामध्ये कव्हर करायचा आहे, तो वेळ. आणि बघा काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जेवढा अंतर मला कापायचा आहे त्याला जर मी जेवढा वेळ मला लागत आहे त्यांनी भागितलं तर मला काय मिळणार, मला माझा वेग मिळणार. काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, यालाच मराठीमध्ये असं म्हणतात, वेग बरोबर काय, अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. ओके, हा झाला आहे आपला फॉर्म्युला. यालाच बघा मी काय करते, मी वेळ काय करते ना, या लेफ्ट साइडला नेते, LHS ला नेते. याला बघा लेफ्ट हँड साइड म्हणतात, LHS लेफ्ट हँड साइड, याला म्हणतात RHS राईट हँड साइड. ओके, काय करते मी, वेळ काय करते आहे ना, इकडे लेफ्ट साइडला नेते आहे. वेळ इकडे नेला मी तर वेग काय होणार, अंशातला वेग इकडे काय होणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये जाणार आहे. वेग खाली येणार म्हणजे काय, अंतर भागिले वेग. ओके, लक्षात आले. बघा, याच फॉर्म्युल्यापासून दुसरा फॉर्म्युला बनलेला आहे. हा आपला पहिला फॉर्म्युला, वेग बरोबर काय, अंतर भागिले वेळ. वेळ बरोबर काय, अंतर भागिले वेळ. ओके, आता बघा, मला लागणारा वेळ आणि मी ज्या स्पीडनी चालली आहे या दोघांचा जर मी मल्टिप्लिकेशन केला तर मला काय मिळणार, मी जेवढं अंतर कव्हर केलं आहे त्या अंतराचा मला ती व्हॅल्यू मिळणार. म्हणजे काय, बघा, हा वेग पण जर मी लेफ्ट हँड साइडला नेला तर काय होणार बघा, वेळ गुणिले वेग बरोबर काय होणार, माझं अंतर होणार. ओके, लक्षात आलंय काय केलं आहे, जो वेळ आहे तो आणि माझा जो स्पीड आहे तो, या दोन्ही गोष्टी जर मी मल्टिप्लाय केल्या तर मला काय मिळणार आहे, माझं अंतर मिळणार आहे. ओके, या सगळ्या गोष्टी मी इंग्लिश मध्ये पण लिहून सांगते तुम्हाला. बघा, आता काय बघितलं आपण, आता कोणकोणत्या, तिन्ही फॉर्म्युले बघितले. वेग म्हणजे काय, अंतर भागिले वेळ. वेळ काय आहे, या वेळेलाच इकडे नेते मी, अंतर भागिले वेग होणार आहे. आणि अंतर काय आहे, वेग गुणिले वेळ. एकच फॉर्म्युल्याचा वापर करून काय करतो आपण, त्या तीनही व्हॅल्यू काढत आहे. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा, एक ऑलरेडी लिहिलाय मी, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स भागिले डिस्टन्स अपॉन टाइम. Okay, in a same way, what is time is equal to, I am taking time on a left hand side, that speed should be
in a denominator. Distance upon speed. If you want to find out the time, you can use this formula. If you want to find out the speed, you can use this formula. Okay, you just need to remember only a single formula. फक्त या एकाच फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही उरलेले फॉर्म्युले काढू शकता. And the remaining one is what? Distance is equal to speed multiplied by time. Okay. If you remember a single formula, you can find out the remaining 3 value. बघा, एका फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही उरलेल्या तीनही व्हॅल्यू काढू शकता. ओके, आता आपण ह्या थेरॉटिकली ह्या कळून घेतला आहे की वेग काय आहे, अंतर काय आहे आणि टाइम काय आहे. त्याचा डेफिनेशन सुद्धा आपण बघून घेऊया. बघा, काय ठराविक अंतरापर्यंत जाण्यासाठी एखादा व्यक्ती ज्या दराने प्रवास करतो त्याला वेग असे म्हणतात. म्हणजे बघा, काय ठराविक अंतर जाण्यासाठी जो पर्टिक्युलर डिस्टन्स आहे, जसं आपण आता एक्झाम्पल घेतलंय घरापासून ऑफिस पर्यंत किंवा घरापासून लायब्ररी पर्यंत, आपल्या हॉस्टेल पासून कॉलेज पर्यंत जाण्यासाठी ज्या स्पीडनी ज्या दराने मी जात आहे त्याला काय म्हणतात, त्याला वेग असे म्हणतात, त्याला स्पीड म्हणतात. ओके, बघा दुसरा काय आहे वेळ. म्हणजे काय, तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला लागणारा वेळ. ठराविक अंतरापर्यंत जाण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात, वेळ असे म्हणतात. जसं आपण जनरल लँग्वेज मध्ये म्हणतो 5 मिनिटाच्या अंतरावर एवढं दुकान आहे किंवा 30 मिनिटाच्या अंतरावर माझं ऑफिस आहे. ओके, ज्या एका प्लेस पासून दुसऱ्यापर्यंत जाण्यासाठी जो कालावधी आहे त्याला वेळ असे म्हणतात. आणि शेवटचं काय आहे, अंतर. दोन ठिकाणामधील एखाद्या व्यक्तीने केलेल्या प्रवासाच्या लांबीला काय म्हणतात, अंतर असे म्हणतात. जो डिस्टन्स आहे, जी लांबी आहे ती त्या व्यक्तीने कव्हर केली आहे दोन ठिकाणामधली, त्याला काय म्हणतात, डिस्टन्स किंवा अंतर असे म्हणतात. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना? फॉर्म्युले पण लक्षात आले आहे. आय होप तुम्हाला फॉर्म्युले पण लक्षात आले असेल. आणि आता आपण जो शिकवलेला पार्ट आहे की जो पण थेरॉटिकल पार्ट, तो सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. फाईन, चला आपण काय करूया ना, याचे काही ओके बघा, ज्यांना ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल याचा स्क्रीनशॉट काढू शकता. मी पुढेच इंग्लिश मध्ये सुद्धा लिहून देते. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, नंतर काय आहे, टाइम बरोबर दुसरा फॉर्म्युला काय आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. and last one, distance is equal to speed multiplied by time. ओके, ज्यांना याचा स्क्रीनशॉट हवा असेल त्यांनी प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तीनच फॉर्म्युले आहे. या तीनच फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला काय करावं लागणार आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागणार आहे. तुम्हाला लक्षात फक्त एकच फॉर्म्युला ठेवायचा आहे, कोणचा पण, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा लक्षात ठेवा. जस्ट आतापर्यंत आपण खूपदा हा अल्जेब्रा मध्ये आपला वापरलेला प्रश्न आहे, फॉर्म्युला आहे. चालेल, लक्षात राहिलंय सगळ्यांना? यस मॅडम. चला आपण काय करूया, याचे बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. काय दिलंय बघा स्क्रीनवर, त्यांनी एक कार 5 तासात 125 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्या काराचा वेग किती? काय दिलं त्यांनी, एक कार दिली आहे, ती कार काय करते, मोशन करती आहे. बघा काय केली, ती मुवमेंट करत आहे. किती अंतर कापलंय तिने, 125 किलोमीटर अंतरावर आहे. किती तासात, 5 तासात. बघा कोणते कोणते पॅरामीटर दिले त्यांनी वेळ दिलेला आहे. ओके, त्याचबरोबर त्यांनी काय केलं आहे, अंतर सुद्धा दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, वेग काढायला सांगितला आहे. काय केलं त्यांनी, वेळ किती सांगितलंय, त्याच्या अगोदर आपण बघू डिस्टन्स किती सांगितलंय, 125 किलोमीटर काय करते ती, अंतर कापत आहे. हा अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ किती आहे रे तिला, 5 तास आहे. किती, 5 hours. ओके, म्हणजे काय झाला, आपला फॉर्म्युला काय होता, वेळ बरोबर स्पीड इज इक्वल टू, मी आता ना त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये लिहिणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, एस इज इक्वल टू डी बाय बी असं लिहिणार आहे मी. ठीक आहे, लक्षात ठेवून घ्या. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपण याच्यानंतर काय करणार आहे, वेग साठी काय करणार आहे, एस हा व्हेरिएबल वापरणार आहे. अंतर साठी आपण डिस्टन्स डी हा व्हेरिएबल वापरणार आहे. आणि वेळेसाठी आपण काय करणार आहे, टाइम म्हणजे टी हा व्हेरिएबल वापरणार आहे. स्पीडच त्यांनी काढायला सांगितलं आहे. डिस्टन्स किती दिला त्यांनी, 125
किलोमीटर. वेळ किती दिला आहे त्यांनी? 5 तास वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे. डायरेक्टली भागाकार करायला किती येणार आहे? 5 1 5 5 दुने 10 खाली 2 उरले 5 5 25. म्हणजे काय आलंय माझं स्पीड? माझं स्पीड आलं आहे 25. याचं युनिट बघा रे काय आहे? अंतर कोणत्या युनिट मध्ये दिलं आहे त्यांनी? मॅडम अंतर त्यांनी काय केलंय? किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी वेळ कशामध्ये दिला आहे? मॅडम वेळ त्यांनी काय दिले? तासामध्ये म्हणजे आवर्स मध्ये दिला आहे. याचं युनिट काय होणार मग? किलोमीटर पर आवर. बघा किलोमीटर वर आहे बरोबर अंशामध्ये. टाइम काय आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे, खाली आलेला आहे म्हणजे काय येणार आहे? किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर. लक्षात आलंय? युनिट पण खूप महत्वाचं आहे बरं मित्रांनो. आता तुम्हाला वाटेल मॅडम तुम्ही युनिटवर एवढं का भर देता आहात? बघा आता जस्ट तुम्हाला मी किलोमीटर आणि आर हाच एक एक्झाम्पल घेतलाय म्हणून लक्षात आलं आहे. बघा खूप एक्झाम्पल मीटर मध्ये राहणार आहे. जे टाइम आहे तो काय राहणार आहे? सेकंदामध्ये, मिनिटामध्ये दिलेला राहणार आहे. त्याचं कन्व्हर्जन करून तुम्हाला उत्तर काढावं लागेल. कन्व्हर्जन का करावं लागेल? की ऑप्शन मध्ये काय असणार आहे हे आपल्याला नाही माहित. ऑप्शन मधल्या व्हॅल्यू किलोमीटर पर आवर मध्ये पण राहू शकतात. ओके म्हणजे काय? किलोमीटर पर आवर मध्ये पण राहू शकतात. ऑप्शन मधल्या व्हॅल्यू काय राहू शकतात? मीटर पर सेकंदामध्ये सुद्धा राहू शकतात किंवा किलोमीटर पर मिनिट सुद्धा राहू शकतात. ओके हा जो व्हॅल्यू आहे कारण की वेळेचे काय आहे? वेळेचे 3 युनिट आहे. एक काय? वेळ तासामध्ये सुद्धा असू शकतो. वेळ काय आहे? मिनिटामध्ये सुद्धा असू शकतो आणि वेळ काय आहे? सेकंदामध्ये सुद्धा असू शकतो. बघा आहे की नाही 3 पॅरामीटर. एक आहे तास, एक आहे मिनिट आणि तिसरा काय आहे? सेकंद आहे. त्याचप्रमाणे बघा डिस्टन्स पण काय असू शकतो? डिस्टन्स किलोमीटर मध्ये सुद्धा असू शकतो आणि मीटर मध्ये सुद्धा असू शकतो. आपण तो पण पार्ट पुढे कव्हर करणार आहोत. सध्याच आपण काय करणार आहे? फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी बेसिक आपले जे एक्झाम्पल आहे ते आपण कंटिन्यू करूया. बघा पुढचा एक्झाम्पल माझ्या बरोबर तुम्ही पण सॉल्व्ह करा. तुम्हाला ऑटोमॅटिकली जो फॉर्म्युला आहे ना तो लक्षात राहील. ओके फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी खूप जास्त हेल्प होणार आहे. जे क्वेश्चन्स खूप सिंपल असले तरीही त्याचा वापर काय आहे? त्याच्या मागचा हेतू काय आहे? की ते फॉर्म्युले जे आहे ते आपल्या लक्षात राहणं हा त्याच्या मागचा हेतू आहे. क्लिअर आहे? येस मॅडम क्लिअर झाला आहे. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलाय त्यांनी. एका रेल्वेने 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने 200 किलोमीटर अंतर कापले तर त्या रेल्वेला लागणारा वेळ किती? काय केला आहे? एका रेल्वेने 10 किलोमीटर प्रति तास. ओके हा काय झाला आहे मग? काय सांगितलं त्यांनी? 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने. हा काय झालाय मग तुमचा? स्पीड झाला आहे. हा तुमचा वेग झाला आहे. किती अंतर कापले? 200 किलोमीटर अंतर कापते. 200 किलोमीटर हा झालाय तुमचा डिस्टन्स. काय? 200 किलोमीटर अंतर ती कव्हर करते. तर त्या रेल्वेला लागणारा वेळ किती? म्हणजे काय? ही बघा ही रेल्वे आहे. त्या रेल्वेला या ए ठिकाणापासून बी पर्यंत जायचं आहे. ओके हा डिस्टन्स किती आहे? 200 किलोमीटर हा डिस्टन्स आहे. ती कोणत्या स्पीडनी चालली रे? 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय? एका तासात ती कुठपर्यंत येणार आहे? या 10 किलोमीटरवर. दुसऱ्या तासात ती या इकडे 20, 10, 20, 30, 40 असं ती काय येते आहे? प्रत्येक तासामध्ये काय 10-10 किलोमीटर पुढे येते आहे. म्हणजेच काय? हा 200 किलोमीटर अंतर कव्हर केला तिला काहीतरी वेळ लागणार आहे. तोच आपल्याला इथे काढायचा आहे. फॉर्म्युला काय होता? आपला बेसिक फॉर्म्युला. ज्यांना प्रत्येक फॉर्म्युला लक्षात नाही ठेवायचं असेल तर बघा आता आपला फॉर्म्युला टाइमचा आपल्याला ज्यांना लक्षात राहते त्यांनी डायरेक्टली वापरायचा आहे. काय? टाइम बरोबर काय? डिस्टन्स भागिले स्पीड. आणि ज्यांना तिन्ही वेगवेगळे फॉर्म्युले एवढे कॉम्प्लेक्स डोक्यात नाही ठेवायचे त्यांनी डायरेक्टली काय करायचं? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा जो ऍज इट इज जो आपला बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवला. काय केलंय? हा जो टाइम आहे हा लेफ्ट साइडला नेला टाइम बरोबर आणि हा स्पीड काय करायचा आहे? उजव्या साइडला आणायचा आहे. डिस्टन्स भागिले स्पीड. अंशातली व्हॅल्यू छेदामध्ये आणि छेदातली व्हॅल्यू जी टाइम आहे तिकडे जाऊन अंशामध्ये जाईल. कळालंय? येस मॅडम लक्षात आला आहे. डिस्टन्स किती आहे आपला? डिस्टन्स आहे आपला 200 किलोमीटर. ओके वेळ किती आहे रे आपला? वेळ आहे 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर. किलोमीटर कटला फक्त काय राहणार? हा छेदातला छेद आहे. अर्स काय आहे? ऑलरेडी काय आहे? ही व्हॅल्यू छेदामध्ये आहे आणि त्यामधलाही तास काय आहे? छेदामध्ये. मग तो काय जाणार? इथे वर जाणार आपल्या अंशामध्ये. त्याला भाग द्या रे. 0 कटले किती राहिले? फक्त 20 राहिलेले आहे. 20 आर. म्हणजे काय? त्याला तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 20 तास त्याला लागणार आहे. क्लिअर झाला आहे सगळ्यांना? लक्षात आलंय? येस मॅडम लक्षात आला आहे आमच्या. ओके आय होप तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण कशा प्रकारे बेसिक सिनारिओ
कव्हर करत आहे. ओके, खूप बेसिक सिनारिओ पासून आपण सुरुवात करणार आहे. आपण काय करूया, प्रत्येक सिनारिओ कव्हर करून नंतर आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेमला सुरुवात करूया. आपले नाही तरी म्हटले तरी या सिनारिओचेच नाही तरी 15 ते 20 क्वेश्चन्स होणार आहे. जो हा चॅप्टर आहे ना, स्पीड डिस्टन्स टाइम, याच्यामधले जे कन्सेप्ट आहे हे खूप वेगवेगळे आहे. कन्सेप्ट वेगवेगळे म्हणजे मॅडम काय, बघा आपण याचा अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवणार आहे याचे कोणचे कोणचे आहे. ओके, एका गाडीला 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक पूल पार करण्यासाठी 8 तास लागतात, तर त्या पुलाची लांबी किती? बघा, एक गाडी आहे ती काय करते, एका पुलावरून चालली आहे. ओके, आता या पुलावरून या टोकापासून या टोकापर्यंत जाणार आहे ती. ओके, म्हणजे काय, काहीतरी त्या स्पीड राहणार आहे. तो स्पीड किती दिला आहे बघा त्यांनी आपल्याला, 108 किलोमीटर प्रति तास. 108 किलोमीटर प्रति तास. ओके, आता या ठिकाणापासून या पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी हा जरा माझा पूल आहे. ओके, या पुलापासून या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तिला वेळही लागणार आहे. तो किती दिला त्यांनी, 8 तास. त्यांनी काय सांगितलं आहे, या पुलाची जी लांबी आहे, हा जो अंतर, लांबीच म्हणजे काय झाला आहे बघा, या पुलाचा जो टोक आहे यापासून इथपर्यंत ही टोटल लेंथ म्हणजेच काय, त्याचा हा जो लांबी, हा जो अंतर आहे त्या गाडीला कव्हर करण्यासाठी लागणारा, तोच अंतर आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं आहे. बेसिक फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, टाइमला इकडे टाका, म्हणजेच काय, डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिले टाइम. काय, डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिले टाइम. लक्षात आले सगळ्यांच्या? येस मॅडम. किती दिला आहे त्यांनी आपल्याला, स्पीड 108, टाइम किती दिला आहे, 8. 8 8 64, 8 1 8. ओके, म्हणजे किती झाला आहे हा, 800 किलोमीटर. हा काय आहे, किलोमीटर मध्ये दिला आहे त्यांनी जो वेग, आणि हा आर म्हणजे हा कटला आहे तास आणि तासाच्या बरोबर फक्त किलोमीटर राहिले. म्हणजे आपल्याला जो डिस्टन्स कव्हर आपल्याला जो डिस्टन्स काढायला सांगितला आहे त्यांनी त्या पुलाचा, तो किती आहे, 864 किलोमीटर. ओके, क्लिअर झाले सगळ्यांना? येस मॅडम, लक्षात आला आहे. आता बघा, हा कन्सेप्ट आपण नंतर बघू. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की या स्पीड डिस्टन्स टाइम याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या प्रकारचे, याचे जे सिनारिओ आहे ना ते खूप वेगळे वेगळे आहे. म्हणजे काय मॅडम, बघा, जर त्यांनी आपल्याला स्पीड कॉन्स्टंट दिला असेल तर काय आहे, डिस्टन्स आणि टाइम एका कोणत्या प्रपोर्शन मध्ये आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का इनडायरेक्टली. ओके, हा एक सिनारिओ आहे. ठीक आहे, मी थोड्या चांगल्या प्रकारे लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर त्यांनी काय केलं, आपल्याला स्पीड कॉन्स्टंट दिला, तर स्पीड कॉन्स्टंट दिला तर काय राहणार आहे, आपला डिस्टन्स काय राहणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो टाइमला. ओके, जर त्यांनी आपल्याला टाइम कॉन्स्टंट दिला असेल, ओके, म्हणजे काय, वेळ बदलत नाहीये, लागणारा वेळ जो आहे, मला इथून ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा किंवा मला इथून कॉलेजला जाण्यासाठी सुद्धा जो लागणारा वेळ आहे ना, तो सारखाच आहे. ओके, वेळ सारखाच आहे, पण माझा डिस्टन्स आणि स्पीड मात्र चेंज होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कधी गाडी मी जर 10 किलोमीटर प्रति तासाने चालवती आहे आणि दुसऱ्या वेळेस जर मी हे काय करते ना, गाडी 15 किलोमीटर प्रति तासाने चालवती आहे, तर माझा डिस्टन्स चेंज होऊ शकतो ना, वेळ तर 30च तास आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, याचा अर्थ मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन त्याच्यानंतर. पहिले फक्त ज्या वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहे क्वेश्चन्सचे ते आपण डिस्कस करणार आहोत. या केसमध्ये पण काय राहणार आहे, डिस्टन्स काय राहतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो स्पीडला. ओके, आता जर डिस्टन्स त्यांनी कॉन्स्टंट दिला असेल, जर तो अंतर जर चेंज होत नसेल, तर मग काय असतो, स्पीड काय असतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो या वेळेला. ओके, या 3 कन्सेप्टच्या आधारावर पण काय असणार आहे, प्रश्न विचारले असतात. त्याचबरोबर बघा काय असणार आहे, अंतरचा म्हणजे डायरेक्शनचा पण सिनारिओ इथे असतो. ओके, हे 3 लक्षात आले सगळ्यांना? क्लिअर झाला आहे? हो मॅडम, हे लक्षात आले आहे. आता अजून काय असणार आहे, डायरेक्शनचे म्हणजे काय, आता बघा, फॉर एक्झाम्पल मी आहे आणि माझ्यासोबत अजून एक याच्यामधली सुनैना आहे. ओके, सुनैना आपला लेक्चर रोज अटेंड करते. आम्ही दोघी काय करतोय ना, गाडीवर जात आहे, आमची डायरेक्शन एकच आहे. ओके, ती पण काय करते ना, याच डायरेक्शननी चालते आणि मी पण काय आहे, याच डायरेक्शननी चालत आहे. तिचा काहीतरी एक स्पीड राहणार आहे 10 किलोमीटरचा, माझा 8 किलोमीटरचा. मग पण काय करू शकतो आपण, रिलेटिव्ह स्पीड काढतो. ओके, सापेक्ष वेग म्हणतात त्याला मराठीमध्ये, काय, सापेक्ष वेग काढतो आपण. ओके, हा जो सापेक्ष वेग आहे, ओके, त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता सध्या बघा, आता काय आहे, सोनल आणि सुनैना, ही झाली सोनल आणि ही झाली सुनैना.
ओके, या दोघी काय आहे सध्या एकाच डिरेक्शननी चालत आहात. एकाच म्हणजे काय, दोघी आयदर इकडे चालले आहे किंवा दोघी इकडे जात आहे. ओके, हा एक सिनारिओ चालला आहे. असं पण होऊ शकते दोघी जणी काय अपोजिट डिरेक्शनला चालल्या आहे. ओके, ही काय झाली, आता बघा स्क्रीनकडे बघा, माझी डायरेक्शन अपोजिट आहे. हे बोट बघा माझे कुठे आहे, इकडे चालले आहे. आणि हे खालचे बोट बघा बरं माझे कुठे चालले आहे, इकडे चालले आहे. म्हणजे माझी डायरेक्शन काय झाली आहे, अपोजिट झाली आहे. माझं तोंड काय आहे, दोघींचं एकमेकांच्या अपोजिट आहे. आपल्या डायग्रामॅटिकली म्हणायचं असेल तर अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. परत काय स्पीड हा 10चा असेल, हा 8चा असेल, काहीतरी त्यांचा एक स्पीड राहणार आहे. त्याला पण सापेक्ष वेगच म्हणतात. फक्त काय असतो, अपोजिट डायरेक्शन आणि सेम डायरेक्शन याचा कन्सेप्ट जो आहे तो वेगवेगळा आहे. तो पण आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये स्पीड जो आहे आपल्याला ऍड करायचा आहे का सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, ते सगळे सिनारिओ आपण काय करूया नंतर कव्हर करूया. ओके, पहिले कोणचे बघितले आपण, 3 बघितले पॅटर्न ऑलरेडी कॉन्स्टंटचे. नंतर काय बघितले आपण, डायरेक्शनचे बघितले 2. बघा काय मी इथे लिहिते आहे. स्पीडचे कॉन्स्टंटचे आपण काय बघितले, 3 वेगवेगळे सिनारिओ बघितले. ओके, कॉन्स्टंटचे 3 वेगवेगळे सिनारिओ. त्याच्यानंतर आपण काय केले, डायरेक्शनचे काय बघितले, 2 सिनारिओ बघितले. अजून काय बघा, अजून काय असतो ना, ऍव्हरेज स्पीडचा पण काय आहे एक सिनारिओ असतो. ऍव्हरेज स्पीडचा म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जसं बघा आता मी आहे ना, मी घरापासून माझ्या आता सांगूया आपण एका दुसऱ्या ठिकाणावर चालली, मी औरंगाबादला चाललेली आहे किंवा तुम्ही दुसरी एखादी सिटी गृहीत धरा. ओके, मी काय केलंय बघा, मी काय करतेय ना, माझा घरचा जो स्टॉप आहे तिथून मी 10 किलोमीटरचं अंतर काय केलंय पहिले बसनी कव्हर केलं आहे. ओके, रेल्वे. ओके, एवढा अंतर आहे. हा किती आहे माझा, हा माझं घर आहे. ओके, पुण्यामधील माझा हा घर आहे. मी काय करते, इथून तर रेल्वे स्टेशनचं जे अंतर आहे ना, मी ती बसनी कव्हर केलं, जो आपली लोकल आहे त्यांनी. ठीक आहे, नंतर काय केलंय मी बघा, या ट्रेन पासून काय करते ना, मी परत एक ट्रेन धरली कुठपर्यंतची, औरंगाबाद पर्यंतची मी काय केली आहे ना, एक ट्रेन मी धरली आहे. ओके, मी काय केलं आहे, हा फॉर एक्झाम्पल डिस्टन्स माझा 10 किलोमीटरचा आहे आणि काय केलं आहे मी, पुणे ते औरंगाबादचा हा जो 300 किलोमीटरचा अंतर मी ट्रेननी केला आहे. ओके, हा कशाने केला आहे बघा, मी बसनी, हा कशाने केला आहे मी ट्रेननी. परत मी काय केले, औरंगाबादच्या स्टेशन पासून माझ्या घरापर्यंत, औरंगाबाद परत माझं घर आहे ना तिथपर्यंत मी काय केले, ऑटोने गेले आहे. ओके, हा डिस्टन्स किती असेल माझा, फक्त 4 किलोमीटरचा असेल. ओके, म्हणजे काय झालंय बघा, काही डिस्टन्स जो आहे तुम्ही बसनी केला, काही ट्रेननी केला, काही मी ऑटोनी केलेला आहे. 3 वेगवेगळ्या व्हेइकलनी डिस्टन्स कव्हर केलाय. माझा स्पीडही वेगवेगळा राहणार आहे. बरोबर, म्हणजेच काय, या पुण्याच्या घरापासून तर औरंगाबादच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा जो माझा सरासरी वेग आहे, काय सरासरी वेग, या पॅटर्नचा पण एक प्रश्न विचारला जातो. अशा सिनारिओ मध्ये काय असतात, 2-3 वेगवेगळे डिस्टन्स दिलेले असतात. ओके, 2-3 वेगवेगळ्या माध्यमातून ते गेलेले असणार आहे. आयदर ते पायी जाऊ शकतात, बसनी जाऊ शकतात, ऑटोनी जाऊ शकतात, बाईकनी जाऊ शकतात, स्कूटरनी जाऊ शकतात, ट्रेननी जाऊ शकतात. व्हॉट एव्हर मे बी द व्हेइकल काही असू शकतो. ओके, फक्त काय असतो, प्रत्येक वेळेस स्पीडही वेगवेगळा, डिस्टन्सही वेगवेगळा. मात्र काय, जी पहिली डेस्टिनेशन ही आहे, सोर्स आहे, या पहिल्या सोर्स पासून तर आपल्या एंड डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी जो लागणारा माझा सरासरी स्पीड आहे ना, तो मला काढायचा असतो. ओके, डायरेक्ट पहिल्या ठिकाणापासून ते दुसऱ्या ठिकाणापर्यंत काय स्पीड, ऍव्हरेज स्पीड म्हणतात त्याला. ओके, अशा प्रकारचा हा अजून एक पॅटर्न असतो. बघा, अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे हे सगळे प्रश्न विचारले जातात. ओके, किती बघितले आपण आतापर्यंत बघितले 6 वेगवेगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन्स आपण बघितले आहे. हे प्रश्न आपण काय करणार आहोत, सगळे पॅटर्नचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, त्याचा थेरॉटिकल कन्सेप्ट सुद्धा बघणार आहोत आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम सुद्धा याचे सॉल्व्ह करणार आहोत. चालेल, येस मॅडम. आता बघा, आता पुढच्या कन्सेप्ट कडे, हा कन्सेप्ट कोणता आहे, हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे मित्रांनो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मॅडम तुम्ही एवढं युनिटवर का भर देता आहात. युनिट बघा खूप महत्वाचा असतो. का बघा, आपल्याला जर त्यांनी एखादा डिस्टन्स दिला आहे, ओके, हा डिस्टन्स आहे बघा 100 किलोमीटर पर आवर. ओके, आता हा डिस्टन्स त्यांनी कशामध्ये दिला आहे, किलोमीटर प्रति तासामध्ये हा डिस्टन्स दिलेला आहे. हा डिस्टन्स जर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचा असेल, काय मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर कसं करणार, खूप सोपं आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतात तरी सांगा बरं, सांगा मला कमेंट मध्ये लवकर. 1 किलोमीटर म्हणजे काय, 1000 मीटर होतात. बरोबर, परत काय
एक तास म्हणजे काय होतात 60 मिनिटं होतात, राईट. 1 आवर म्हणजे काय 60 मिनिटं होतात, 60 मिनिट. ओके, एका तासात 60 मिनिटं. आणि प्रत्येक मिनिटामध्ये किती सेकंद असतात, प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. म्हणजे काय, जर आपण 60 गुणिले 60 केले तर आपल्याला काय मिळणार, एका तासातले पूर्ण सेकंद मिळणार. म्हणजे काय आलं लक्षात बघा, हा आहे माझा घडी. या एका घडीमध्ये बघा हा जर 12 आहे आणि हे 1 म्हणजे काय 1 तास आहे. याच्यामध्ये किती असतात टोटल मिनिटं जर आपण गृहीत धरले तर 60, कारण की याला 12 वाजल्यापासून परत 1 वाजण्यासाठी 60 मिनिटं लागतात. आणि सेकंद म्हणजे काय, एका मिनिट, प्रत्येक मिनिटामध्ये किती असतात, प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. म्हणजे जर मी 60 गुणिले 60 केले 3600 तर मला हे एका तासामधले माझे सेकंद मिळालेले आहे. म्हणजे काय, एक तास म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद. ओके, हे झालंय क्लिअर सगळ्यांना. यस मॅडम. हा जो आपला त्याचा लहान आणि मोठा जो व्हॅल्यू आहे ही आपल्या लक्षात आली. आता आपण हे कन्व्हर्जन बघूया. काय बघा, किलोमीटर पर आवर आहे हा. आता मी काय करते, याला मीटर पर सेकंद मध्ये करते आहे. हा काय झाला आहे 1 किलोमीटर आणि 1 तास. पर किलोमीटर प्रति 1 किलोमीटर प्रति तास. जर मला याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात रे, 1000 मीटर. काय झाले हे मीटर. आणि 1 तास म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद. काय झाले बघा, 0 0 कॅन्सल झाला आहे. दोन्ही भागायला किती आला आहे, 5 1 बे 5 10, 5 बे 1 बे, बे 8 16, 5/18 मीटर पर सेकंद. म्हणजे काय, हा जर आपल्याला किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर आपल्याला दिलेल्या संख्येला काय करावं लागेल, 5/18 नी भागावं, गुणावं लागेल. लक्षात आलं आहे. यस मॅडम. बघा मी तेच इथे लिहिलेलं आहे. किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर जर मीटर पर सेकंद यामध्ये करताना 5/18 ने गुणावे. आता ही किंमत जी आहे ना ही डायरेक्टली लक्षात ठेवा. हा जो स्टेप आहे हा तुम्हाला प्रत्येक वेळेस इलिमिनेट करायचा आहे. ओके, 1000 आणि 3600 हे तुम्हाला लिहायचे नाही. ओके, 3600 आणि जे 1000 आहे हे तुम्ही याच्यानंतर कॅल्क्युलेशन मध्ये लिहायचे नाहीये. डायरेक्टली किलोमीटर पर आवर चं कन्व्हर्जन जर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर डिरेक्टली 5/8 नी मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, याचाच उलटा सिनारिओ काय सांगतेय बघा मी आता. मीटर पर सेकंद दिला असेल, जर व्हॅल्यू त्यांनी मीटर पर सेकंदामध्ये दिली आहे, आता काय करते बघा मी याला मोठ्यामध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे काय आहे बघा, की मला मीटर आहे, मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याला, मला त्याला कन्वर्ट करायचं आहे किलोमीटर मध्ये. किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय बघा. म्हणजे काय, 1 मीटर बरोबर काय येणार, 1/1000. आले लक्षात. हा काय करावं लागेल, मला डिनोमिनेटर मध्ये टाकावं लागेल इकडे लेफ्ट साइडला. हे लक्षात आले सगळ्यांना. येस मॅडम. इज इक्वल टू काय, मग सेकंद पण तसंच 3600 मला डिनोमिनेटर मध्ये न्यावं लागेल, 3600. याचा अर्थ काय बघा, मी हे 3600 वर नेणार, हा डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर वर जाईल आणि अंशाचा डिनोमिनेटर हा खाली येईल. काय झालंय, 0 0 कटले, परत दोन्ही भाग दिला आपण, 18/5. काय होणार, हा किलोमीटर प्रति तास. क्लिअर झाला आहे. फक्त उलटा. आता काय करायची, तुम्हाला ही व्हॅल्यूज लक्षात ठेवायची, 5/18 आणि 18/5. मॅडम ही कशी लक्षात ठेवायची, हे पण याचं पण काहीतरी ट्रिक सांगा ना. काही हरकत नाही, आपण काय करूया, याची पण एक ट्रिक सांगूया. काय सांगितलं त्यांनी, किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन जर काय कशामध्ये करायचं आहे, मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 ने गुणावे. मीटर पर सेकंद दिला असेल आणि त्याचं कन्व्हर्जन किलोमीटर पर आवर मध्ये करायचंय तर 18/5 नी गुणायचं आहे. ओके, आता थोडस इकडे बघा बरं काय सांगते मी. इथे काय करतोय रे, ही किलोमीटर मोठा आहे. यस, किलोमीटर काय आहे, मोठा आहे मीटर पेक्षा. ओके, म्हणजे काय, जर मी किलोमीटरचे रूपांतर मीटर मध्ये करतेय म्हणजे मोठ्यापासून लहान याच्यामध्ये जर मी कन्व्हर्जन करतेय तर लहान संख्या वर घ्यायची. कन्व्हर्जन कशामध्ये चालू आहे, मीटर मध्ये, लहान मध्ये. ओके, लहान याच्यामध्ये त्याचं रूपांतर करतोय, मग लहान संख्या वर घ्यायची. इथे काय करतोय बघा, आपण मीटर पर सेकंद किलोमीटर मध्ये कन्व्हर्ट करतो आहे. म्हणजे लहान पासून आपण मोठ्यामध्ये त्याचं रूपांतर करत आहे, म्हणजे मोठी संख्या वर घ्यायची. ओके, मोठ्यामध्ये रूपांतर करतोय म्हणजे 18 वर घ्यायचे, लहान मध्ये रूपांतर करतोय म्हणजे 5 खाली घ्यायचे. क्लिअर झालं आहे. लक्षात आले सगळ्यांना कशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचंय.
हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतेय बरं. ओके, याच्या मागचा काही पर्टिक्युलरली लॉजिक नाहीये, फक्त तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला सांगतेय. मोठ्यामध्ये रूपांतर करतोय म्हणजे आपण किलोमीटर मध्ये करतो आहे, मग मोठा वर घ्यायचा आहे, 18 वर घेतला. मीटर पर सेकंद म्हणजे लहानामध्ये रूपांतर करतोय म्हणजे लहान वर घ्यायचा, 5 वर मी घेतला आहे. ओके, क्लिअर झाला आहे. 5/18 आणि 18/5 चालेल. यस मॅडम, लक्षात राहील. बघा काय दिलं आहे त्यांनी प्रश्नामध्ये, 72 किलोमीटरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये आपल्याला करायला त्यांनी सांगितलेलं आहे. कशामध्ये त्यांनी व्हॅल्यू दिली आहे रे, मोठ्या जो युनिट आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला किंमत दिलेली आहे, म्हणजे काय 72 किलोमीटर पर आवर. आणि याचं रूपांतर कशामध्ये करायला सांगितलं त्यांनी आपल्याला, मीटर पर सेकंद मध्ये याचं रूपांतर करायला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. व्हॅल्यू मोठ्यामध्ये आहे आणि लहान युनिट मध्ये कन्व्हर्जन करायला सांगितले. मग काय करणार आपण, लहान संख्यावर म्हणजे 5/18 ने आपण गुणाकार करणार आहे. बघा करते मी, 72 गुणिले 5/18, मग काय होणार माझं मीटर पर सेकंद. 18 चोक 72, 4 पंच 20, 20 मीटर पर सेकंद माझं कन्व्हर्जन होणार आहे. लक्षात आलंय सगळ्यांना, क्लिअर झाला आहे डाऊट? येस मॅडम, लक्षात आला आहे. ओके चालेल. असंच एक्झाम्पल आपण अजून एक सॉल्व्ह करणार आहे. काय दिलंय बघा त्यांनी स्क्रीनवर आपल्याला, त्याचाच उलटा सिनारिओ, व्हॉइस वर्सा सिनारिओ त्याला तुम्ही म्हणू शकता. लहान युनिट मध्ये त्यांनी आपल्याला किंमत दिली आहे आणि मोठ्यामध्ये त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. लक्षात आलंय? हो मॅडम, लक्षात आलं आहे. काय दिलंय बघा त्यांनी, 25 मीटर पर सेकंदचे रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करा. काय व्हॅल्यू दिलेली आहे, 25 मीटर पर सेकंद. ओके, रूपांतर कशामध्ये करायचं आहे, किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करायचं आहे. लहानाचं मोठ्यामध्ये म्हणजे काय घ्यावं लागेल, मोठी संख्या वर घ्या. काय 25 गुणिले 18/5 केलं तर काय होणार आपल्याला, किलोमीटर प्रति तासामध्ये आपल्याला उत्तर मिळेल. 5 5 25. ओके, नंतर काय 8 8 8 पंच 18 5 किती येणार, 90. 90 काय आली आहे माझी, ही किलोमीटर प्रति तासामध्ये माझी किंमत आलेली आहे. ओके, क्लिअर झालं आहे. फक्त कन्सेप्ट काय आहे, लहानामध्ये कन्वर्ट करायचं असेल मीटर पर सेकंद म्हणजे लहान व्हॅल्यू वर घ्या 5/18. मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल किलोमीटर प्रति तासामध्ये मोठी व्हॅल्यू वर घ्या. ओके, लक्षात आलंय? यस मॅडम, लक्षात आलं आहे. चालेल. आता बघा, आता ते जे 3 कन्सेप्ट आहे ना ते खूप महत्वाचे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात आपल्या स्पीड, डिस्टन्स आणि टाइम या सिनारिओ मध्ये. त्याच्यामधलाच मी काय करणार आहे, एक एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याचा एक एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह पण करून बघणार आहोत. जर वेगाला समान ठेवले तर एखाद्या व्यक्तीने कापलेले अंतर आणि त्याला लागणारा जो वेळेचा प्रमाण काय असतो ते प्रमाणामध्ये असतात, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. काय सांगितले त्यांनी, जर वेग समान असेल तर, म्हणजे काय, माझा स्पीड जर कॉन्स्टंट असेल, याचाच अर्थ बघा काय सांगते मी. आता 2 लोक आहे, ओके, कोणते पण किंवा एकच व्यक्ती गृहीत धरा. ओके, तो काय करतोय ना, पहिले काहीतरी त्यांनी डिस्टन्स कव्हर केला आहे, हा D1 आपण गृहीत धरूया. ओके, आणि त्याला जो लागणारा वेळ आहे तो पण काय आहे, T1. त्याला जो स्पीड आहे तो S1 घेतला आहे आपण. त्याला व्हॅल्यू पण देते आहे मी, हा 10 किलोमीटर आहे. ओके, आता 10 किलोमीटर प्रति तास आहे. ओके, हा पर आवर आहे. याच्यामध्ये डिस्टन्स किती कव्हर केला बरं त्यांनी, डिस्टन्स त्यांना काय करायचं आहे, 20 किलोमीटर डिस्टन्स दिला आहे. त्याला लागणारा वेळ किती राहणार आहे मला सांगा, त्याला लागणारा वेळ काय आहे, मग 2 तास आहे. ओके, हे लक्षात आलंय सगळ्यांचा. म्हणजे काय आहे, हा 20 आणि हे 2 माझे वेळ, डिस्टन्स आणि टाइम झालेला आहे. परत मीच काय करते आहे ना, 10 किलोमीटर प्रति तास एवढ्याच अंतराने कुठेतरी अजून चालली आहे. वेग तोच आहे माझा, 10 किलोमीटर प्रति तास. पण आता माझं काय आहे माहित आहे का, आता माझं डिस्टन्स किती आहे, माझं डिस्टन्स आता फक्त किती आहे, 10 किलोमीटरच आहे. ओके, 10 किलोमीटर कव्हर करण्यासाठी मला लागणारा वेळ किती लागणार, मग 1 तास आहे. बघा म्हणजे काय आहे, स्पीड माझा कॉन्स्टंट आहे, बरोबर. येस मॅडम, स्पीड कॉन्स्टंट आहे. इथे पण 10 किलोमीटर प्रति तास, इथे पण 10 किलोमीटर प्रति तास. माझा डिस्टन्स आणि माझा टाइम चेंज होते मात्र. बघा इकडे डिस्टन्स किती होता, 20 किलोमीटर, इथे किती आहे, 10 किलोमीटर. इथे वेळ किती आहे, 2 तास, इथे वेळ किती आहे, 1 तास. पण थोडस लक्ष द्या, त्यांनी काय सांगितलंय, जर स्पीड कॉन्स्टंट असला तर काय, डिस्टन्स आणि टाइम डायरेक्टली प्रपोर्शनल असतात, एकाच प्रमाणामध्ये असतात. म्हणजे काय,
d1 डिवायडेड बाय t1 इज इक्वल टू d2 डिवायडेड बाय t2. ओके, हा लक्षात ठेवा. जर आपला स्पीड कॉन्स्टंट असेल तर. ओके, लक्षात आले. जर माझा स्पीड कॉन्स्टंट असेल तर मी काय करते ना, इथे हा सगळा लिहून काढते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. माझा स्पीड, ओके हे विसरून टाका, हे इथे नाहीये काही. जर माझा स्पीड कॉन्स्टंट असेल तर, ओके म्हणजेच काय, d1 डिवायडेड बाय t1 इज इक्वल टू d2 डिवायडेड बाय t2. ओके, लक्षात आले सगळ्यांच्या? येस मॅडम, लक्षात आला आहे. बघा आता याचा अर्थ काय झाला आहे, आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून पण बघा. पहिली d1 ची व्हॅल्यू काय होती 20, t1 ची व्हॅल्यू काय होती 2, दुसऱ्याची बघा काय आहे 10 आणि टाइमचं काय आहे 1. याला जर तुम्ही भागाकार केला, सगळ्यात फ्रॅक्शन बघा परत आलाय फ्रॅक्शन चॅप्टर, म्हणून मी सांगत होते की फ्रॅक्शन चॅप्टरचा डायरेक्टली जर तुम्हाला यूज नसेल तर ही फ्रॅक्शन चॅप्टरचा इनडायरेक्टली तुम्हाला भरपूर वापर असतो. परत आलाय बघा, इथे पूर्ण हा फ्रॅक्शनच आलेला आहे. त्याला भाग द्या, काय जाणार 10 ने भाग गेला आहे, 10 बाय 2 1 2, 2 10 20, परत काय आले बघा 10 बाय 1 आणि 10 बाय 1, व्हॅल्यू समान आली. याचाच अर्थ काय झाला आहे, हा झाला आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर काय आहे, त्याचा जो डिस्टन्स आहे आणि त्याचा वेळ काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल असतात, एकाच प्रमाणामध्ये असतात. त्यांचा जो संक्षिप्त रूप आहे, त्याचा स्मॉलेस्ट फ्रॅक्शन तो दोघांचा समान असतो. 2 असो 3 असो 3 असो, किती असू शकतात, असं d1 d2 d3 d4 असे किती डिस्टन्स असू शकतात आणि टाइमही मल्टिपल असू शकतात. कंडिशन काय, स्पीड कॉन्स्टंट हवा आहे. ओके, क्लिअर झाला आहे? येस मॅडम, लक्षात आला आहे. बघा बरं, याचं एक्झाम्पल काय दिलंय त्यांनी. एक व्यक्ती 3 तासात किती अंतर कापतोय, 3 तासामध्ये तो 20.2/5 अंतर कापतो, तर तो व्यक्ती 5 तासात किती अंतर कापेल. काय केलंय बघा त्यांनी, टाइम किती दिला आहे t1, त्यांनी 3 तास दिले आहे. मग d1 काय दिला आहे बघा त्यांनी 20.2/5. ओके, म्हणजेच काय, याचं गुणाकार करून व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. आला परत फ्रॅक्शन पार्ट? येस मॅडम, आला आहे. फ्रॅक्शन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तो काय होणार आहे, तुम्हाला इनडायरेक्टली कुठे ना कुठे त्याचा वापर परत येणार आहे. 100 प्लस काय येणार आहे 20 पाचे 100 प्लस 2 102 भागिले 5 काय येणार आहे हा किलोमीटर. ओके, हा जो युनिट दिला असेल त्यांनी तो. नंतर काय दिलाय बघा त्यांनी, तर तो व्यक्ती 5 तासात, वेळ दुसरा अजून दिला आहे t2 बरोबर काय 5 तास किती अंतर कापेल. परत अंतर विचारलेलं आहे, d2 त्यांनी विचारलेलं आहे. t1 आणि d1 दिलेला आहे, त्याचाच वापर करून आपल्याला काय करायचं आहे, हे पण काढायचं आहे. म्हणजेच काय, त्याचा वापर करून असं नाही करायचंय बरं मित्रांनो. आता म्हणजे काय की आपण काय करणार त्यांचा, की आपण या दोघांचा वापर करून पहिले स्पीड काढणार आणि या स्पीडचा वापर करून काय करायचंय, हा डिस्टन्स d2 असं नाही करत बसायचंय. का, कारण की त्यांनी सांगितलेलं आहे स्पीड काय आहे, स्पीड हा कॉन्स्टंट आहे. स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर d1 t1 इज इक्वल टू d2 t2. ओके, टाइम आणि डिस्टन्स काय असतात, डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. व्हॅल्यू टाका बरं, मग काय राहणार आहे, इथे टाकते मी. d1 काय आली माझी 102 भागिले 5, माझा t1 काय आलाय बघा 3 तास आलेला आहे. ओके, बरोबर काय d2 मला काढायचंच आहे. माझा वेळ किती आहे, t2 किती दिला आहे त्यांनी 5 तास दिलेला आहे. आता शिकवलं होतं मी की हा जो आहे आपल्या फ्रॅक्शनच्या चॅप्टर मध्ये बघा आपण शिकलो होतो, अंशाचा डिनॉमिनेटर काय होतो, परत डिनॉमिनेटर मध्ये जातो. 102 भागिले 5 गुणिले 3 येणार आहे d2 भागिले 5. ओके, आता काय, ही झाली LHS, ही झाली RHS. दोघांच्या ही छेदाछेदामध्ये 5 आहे. लेफ्टला पण सेम व्हॅल्यू असेल आणि राईटला पण सेम व्हॅल्यू असेल, अंशामध्ये असो किंवा छेदामध्ये, हे पण आपण फ्रॅक्शन मध्ये शिकलो होतो. तर काय, हे कॅन्सल होतात. झाले कॅन्सल. त्याला काय करा ना तुम्ही, 102 ला 3 नी भाग द्या, 3 त्रिक 9 3 चोक 12, काय आली माझी 34, माझी d2 ची किंमत आलेली आहे 34 किलोमीटर. लक्षात आलंय कोणता फॉर्म्युला वापरला, या फॉर्म्युल्याचा वापर केला आपण. का, स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर काय करू शकतो आपण काय करू शकतो, d1 आणि t1 डायरेक्टली प्रपोर्शनल घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. ओके, येस मॅडम, लक्षात आले आमचा. बघा त्याच पद्धतीने आपले पॅरामीटर किती आहे रे, 3 पॅरामीटर असतात. ओके, एकदा आपण काय करणार आहे, स्पीडला कॉन्स्टंट ठेवणार आहे. बघा काय केलंय मी, इथे स्पीडला कॉन्स्टंट ठेवला आहे. आता मी काय करते बघा, माझा पुढचा सिनारिओ जो आहे, मी काय करते वेळेला समान ठेवते आहे. आता मला जर वेळेला समान ठेवायचं असेल तर काय, बेसिक फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम.
ओके, टाइम इकडे जाणार, स्पीड इकडे येणार आहे. म्हणजे काय, जर माझा वेळ कॉन्स्टंट असेल तर. ओके, वेळ कॉन्स्टंट झाला आहे, मग वेळचा फॉर्म्युला काय, डी बाय स्पीड. कळालंय, इकडे गेला आहे आणि एस इकडे आला, म्हणजेच काय होणार फॉर्म्युला, D1S1 बरोबर काय, D2S2. जर माझा वेळ कॉन्स्टंट असेल तर माझा डिस्टन्स आणि माझा स्पीड डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. ओके, क्लिअर झाला आहे सगळ्यांना डायरेक्टली प्रपोर्शनलचा कन्सेप्ट? आय होप सगळ्यांना क्लिअर झाला असेल हा कन्सेप्ट. हो मॅडम, लक्षात आलं आहे. तिसरा सिनारिओ, आता बघा आपण काय केलं, एकदा स्पीड कॉन्स्टंट घेतला आहे, एकदा काय केलं आपण, वेळ कॉन्स्टंट घेतला आहे. जर माझा डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर काय, डिस्टन्सचा फॉर्म्युला डिस्टन्स बरोबर स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. म्हणजे जर माझा डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर माझा फॉर्म्युला कसा तयार होईल बघा, कॉन्स्टंट असेल तर काय, हा माझा जो स्पीड आहे आणि माझा टाइम जो आहे हे काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे काय होणार, मग यांचा गुणाकार होणार आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा कन्सेप्ट बघा, मी समजून सांगते तुम्हाला. ओके, तो मी तुम्हाला नंतर समजून सांगेन, पण ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी काय करा ना, हा स्क्रीनशॉट घ्या, कारण की मी हा पीपीटी मध्ये ऍड नाही केलेला आहे पॉईंट. चालेल, आम्ही काय केलं ना, उद्याच्या पीपीटी मध्ये ऍड करेन, त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट. ज्यांना आता घ्यायचा असेल, आज जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घेऊया. काय, S1 T1 इज इक्वल टू S2 T2. ओके, त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतात. बघा, आपण पहिले काय करूया, वेळेचा समानाचा जो सिनारिओ आहे ना तो सगळ्यात अगोदर बघून घेऊया. काय केलंय त्यांनी, एक व्यक्ती 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने 12 किलोमीटर अंतर कापतो. त्याचा वेग किती आहे रे, 4 किलोमीटर प्रति तास. हा झाला आहे त्याचा स्पीड. किती आहे, 4 किलोमीटर प्रति तास. या स्पीडने त्याने डिस्टन्स किती कव्हर केला आहे, या स्पीडने त्यांनी 12 किलोमीटरचा अंतर कव्हर केलेला आहे. ओके, किती किती किलोमीटरचा अंतर कापला आहे त्यांनी, 12 किलोमीटरचा. जर तो 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असेल तर, बघा हा काय झालाय, मग स्पीड 1, हा डिस्टन्स झाला D1. आता काय करतोय बघा, तो त्याचा जो स्पीड आहे तो वाढवतो आहे किंवा चेंज, कमी पण होऊ शकते किंवा जास्त पण होऊ शकते, डझंट मॅटर. काय केलाय त्यांनी, स्पीड S2 काय केला आहे, वाढविला आहे, 6 किलोमीटर प्रति तास केला आहे. तर तितक्याच वेळात तो किती अंतर कापेल, तितक्याच वेळात. काय केलंय, टाइम त्यांनी कॉन्स्टंट ठेवला आहे, वेळ बदलला आहे का, नाही. तर त्याला किती अंतर तो कव्हर करणार या 6 किलोमीटर प्रति तासामध्ये. आपल्याला D2 काढायला सांगितलंय त्यांनी. फॉर्म्युला काय, जर आपला वेळ कॉन्स्टंट, टाइमचा फॉर्म्युला काय, टाइम बरोबर डिस्टन्स भागिले स्पीड, म्हणजेच काय येणार आहे, T1 जर आपण गृहीत धरला आपण, ही झाली D1S1. T2 चा फॉर्म्युला जर काय, D2S2. म्हणजेच काय, दोघही सारखे झाले आहे. त्याचा अर्थ हाच असतो बरं, डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल नन अदर दॅन काय, त्यांनी अशा प्रकारे बनवला आहे. ही झाला T1 चा फॉर्म्युला. T1 बरोबर काय, D1 भागिले S1. T2 बरोबर काय, D2 भागिले S2. त्यांनी काय सांगितले, तितक्याच वेळात, म्हणजे काय, T1 आणि T2 माझे सारखे आहे. T1 इज इक्वल टू T2. करा बरं तो फॉर्म्युला, काय येणार, D1 भागिले S1, D2 भागिले S2. आलाय परत तोच फॉर्म्युला. बघा आपण हाच फॉर्म्युला इकडे लिहिला होता, D1 भागिले S1, D2 भागिले S2. डायरेक्टली प्रपोर्शनल आणि हा जो फॉर्म्युला त्यांनी बनवलेला आहे, फक्त डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनडायरेक्टली प्रपोर्शनल काय आहे त्यांना सांगण्याचा एक वे म्हणू शकतो, तो त्याचा पद्धत आहे. ओके, फॉर्म्युला बघा त्यांनी बेसिक फॉर्म्युल्यापासूनच तो फॉर्म्युला बनवलेला आहे. फॉर्म्युल्यामध्ये काहीही चेंज नाही. टाका मग D1 ची व्हॅल्यू. ओके, मी इकडे टाकते. D1 ची व्हॅल्यू काय आहे, 12 किलोमीटर. S1 स्पीड काय आहे, 4 किलोमीटर प्रति तास. परत D2 ची व्हॅल्यू काय, तीच आपल्याला काढायची मॅडम. ओके, आणि S2 ची व्हॅल्यू काय दिली बघा त्यांनी आपल्याला, 6 किलोमीटर प्रति तास. आता D2 काढायचंय म्हणून मी याला 6 ला काय करते ना, उजव्या साईडला नेणार आहे. त्याच्या अगोदर मी काय करते बघा, याला भाग देते, 4 त्रिक 12, 12 3 नी भाग गेला आहे, म्हणजेच काय, 3 गुणिले 6 काय होणार, इकडे अंशाला जाईल, इज इक्वल टू D2. किती आली माझी व्हॅल्यू, 6 त्रिक 18. 18 ही माझी D2, म्हणजे काय, 18 किलोमीटर. कायला आहे, 18 किलोमीटर तो किती स्पीडनी कव्हर करणार आहे, 6 किलोमीटर प्रति तासाने. आता बघा बरं, तुम्ही काय करा ना, इथे व्हॅल्यू टाकून बघा, जो आपण फ्रॅक्शनचा सिनारिओ बघितला होता ती सारखी येते का. ओके, काय करते ना, मी वरची जागा वापरते त्याच्यासाठी. ओके, हा वरचा जो कन्सेप्ट आहे ना हा इरेज करते, फक्त तो फ्रॅक्शन समान येतोय का नाही ते आपण बघूया. काय आहे, D1 ची व्हॅल्यू 12, S1 ची काय आहे 4. ओके,
बघा परत काय D2 ची किंमत किती आली आहे 18 आणि S2 काय आहे 6. कशाने भाग जातो रे याला भाग 4 4 12 sin 18 आली आहे 3 किंमत दोघांची म्हणजे काय हे फ्रॅक्शन समान आहे जर त्यांचा स्पीड कॉन्स्टंट असेल तर. कळालंय लक्षात आलंय यस मॅडम लक्षात आलं आहे. काही डाऊट आहे सगळ्यांना कुणाला इथपर्यंत मी परत एकदा रिवाइज करणार आहे हा कॉन्स्टंटचा पार्ट सो डोंट वरी. बघा आता शेवटचा कन्सेप्ट आहे हा कॉन्स्टंटच्या रिगार्डिंग. आतापर्यंत आपण काय केलंय स्पीडला कॉन्स्टंट ठेवला आहे म्हणजे वेगाला, वेळेला पण कॉन्स्टंट ठेवलंय म्हणजे टाइमला. आता शेवटचा पॅरामीटर म्हणजे काय जो अंतर आहे जर त्याला आपण कॉन्स्टंट ठेवलं तर जर आपला अंतर चेंज होत नाहीये आपला फक्त काय स्पीड आणि आपला वेळ चेंज होत आहे. स्पीड चेंज झाला तर ऑटोमॅटिकली माझा वेळ चेंज होणार आहे बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा मी इथून मी ऑफिसला चालली आहे सध्या माझा स्पीड किती आहे 10 किलोमीटर प्रति तास आहे. ओके तर मला वेळ किती लागत आहे 10 किलोमीटर प्रति तासासाठी मला काहीतरी एक्स असं मी गृहीत धरते मला वेळ लागत आहे. मी काय केलं आहे ना आज मला ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं म्हणून मी 10 किलोमीटरच्या जागी माझा स्पीड थोडासा वाढवला मी 15 किलोमीटर प्रति तास केले. वाढवला म्हणजे मला माझा स्पीड जर वाढवला मी तर मला लागणारा वेळ माझा कमी होईल राईट. म्हणजे वेळेमध्येही बदल झाला आहे अंतर तेवढाच आहे पण काय झालाय माझा स्पीड चेंज झाला तर माझा वेळ काय झालाय बदलत गेला आहे. ओके तोच इथं कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. ओके पहिले आपण बेसिक सिनारिओ सांगते मी तुम्हाला. आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके त्यांनी दोन वेगवेगळे जर आपल्याला स्पीड दिला असेल म्हणजे काय S1 एक स्पीड आहे आणि S2 एक स्पीड आहे. S1 स्पीडच्या वेळेस परत माझा डिस्टन्स तेवढाच आहे मात्र माझा टाइम काय होणार T1 होणार बरोबर. आणि माझा स्पीड वाढवला आहे मी डिस्टन्स तेवढाच आहे मग माझा वेळ चेंज होतोय स्पीड वाढवल्यामुळे तो काय आहे T2 आहे. ओके म्हणजे काय आता डिस्टन्सचा फॉर्म्युला तयार करा डिस्टन्स बरोबर काय S1 गुणिले T1 ओके इज इक्वल टू काय D. हा फॉर्म्युला परत करा S2 गुणिले T2 परत डिस्टन्स मात्र डिस्टन्स काय आहे समान आहे मग या D च्या जागी मी ही व्हॅल्यू लिहू शकते का बघा म्हणजेच काय S1 गुणिले T1 बरोबर काय S2 गुणिले T2. क्लिअर झालंय लक्षात आलंय काय आहे याचा अर्थ माझा जो स्पीड आहे आणि माझा जो वेळ आहे तो काय आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके क्लिअर झालंय येस मॅडम. आपण याचा काय करूया ना एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे तुमच्या अजून क्लिअर लक्षात येईल. जो गुणाकार आहे स्पीड आणि वेळचा तो काय येणार आहे सारखाच येणार आहे. ओके बघा एक व्यक्ती काही अंतर 18 किलोमीटर प्रति तास या वेगाने 8 मिनिटांमध्ये कापतो. काय करत आहे तो 8 मिनिटांमध्ये एवढा डिस्टन्स कव्हर करत आहे. किती आहे 18 किलोमीटर प्रति तास. हा काय झाला आहे त्याचा स्पीड झाला आहे. ओके स्पीड किती आहे S1 18 किलोमीटर प्रति तास. वेळ किती लागत आहे त्याला T1 आहे 8 मिनिट. व्हॅल्यू कशामध्ये दिली आहे रे त्यांनी व्हॅल्यू आपल्याला मिनिटामध्ये दिली आहे. जर ही व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागेल ही व्हॅल्यू जर आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायची असेल कशामध्ये आर मध्ये करायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 60 नी. ओके मी काय करते 8 डिवायडेड बाय 60 हे काय होणार माझे आर झाले. मिळालंय तुम्हाला S1 आणि T1 येस. ओके याला आपण जो आपला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आहे तो आपण नंतर काढूया. परत बघा जर त्याला तितकाच अंतर म्हणजे काय डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. ओके डिस्टन्स काय झाले माझं कॉन्स्टंट आहे 6 मिनिटांमध्ये कापायचा असेल तर म्हणजे T2 काय झालंय माझं 6 मिनिट. परत काय होणार तो 6 डिवायडेड बाय 60 आर. या मी आवर मध्ये कन्वर्ट केला आहे त्याला का कारण की जो स्पीड आहे तो कशामध्ये आहे किलोमीटर प्रति तासामध्ये आहे म्हणून मी काय करते मिनिटाला सुद्धा तासामध्ये रूपांतर करून घेतलं आहे. हे मिनिटामध्ये आहे मिनिटामध्ये एका तासामध्ये किती मिनिटं असतात 60 मिनिटं असतात म्हणून मी काय केलं त्याला 60 नी भागितलं आहे. तर त्याचा वेग किती असायला हवा त्याचा स्पीड S2 किती हवा हे त्यांनी आपल्याला विचारलं आहे. फॉर्म्युला काय होता बघा स्पीड डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. हा जर T1 T2 पण गृहीत धरला आपण S2 आणि T2 परत काय होणार D आपला सारखा आहे. काय झाला फॉर्म्युला S1 मल्टिप्लाइड बाय T1 बरोबर S2 मल्टिप्लाइड बाय T2. ओके काय आहे रे माझं S1 सांगा बरं मला 18 गुणिले T1 काय आहे 8 भागिले 60. ओके S2 काय आहे S2 आपला आहे तोच मॅडम आपल्याला काढायचा आहे. T2 काय आहे 6 भागिले 60. ओके बघा आता 60 कॅन्सल झाले
काय झाले, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं फ्रॅक्शनच्या वेळेस लेफ्ट साईडला आणि राईट साईडला अंशामध्ये किंवा छेदामध्ये दोघांमध्येही कुठेतरी दोन्ही छेदाछेदामध्ये किंवा अंशामध्ये सारखी किंमत असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला कॅन्सल करू शकता. याच्याही छेदामध्ये 60 आहे, याच्याही छेदामध्ये 60 आहे, म्हणून मी ते काय केले, कॅन्सल केले. ओके, आता काय करा, हा 6 लेफ्ट साईडला आणा. 18 गुणिले 8 भागिले 6 साइन त्रिक 18. ओके, परत काय, हा S2 म्हणजे S2 ची किंमत किती आली ना माझी, 8 एका 8 त्रिक 24 किलोमीटर प्रति तास. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या, क्लिअर झालं आहे. ही काय झाली आहे माझी स्पीड. जर मला 8 मिनिटांमध्ये माझा स्पीड किती असेल, 18 किलोमीटर प्रति तास असेल, तर तेवढंच डिस्टन्स जर मला 6 मिनिटांमध्ये काढायचं असेल तर माझा स्पीड किती हवा असं बघा. माझं मिनिट काय होत आहे आता बघा, इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला सांगते. ओके, हा जो थोडासा पार्ट आहे ना, हा मी इरेज करते बरं. आता बघा, स्पीड किती होतं, 18 होतं. त्यावेळेस वेळ किती लागत होता, त्याला 8 मिनिट लागत होता. आता बघा, वेळ किती पाहिजे त्यांना, 6 मिनिट पाहिजे. स्पीड किती झाले बघा, 24 झाला आहे. म्हणजे काय, जर माझा जो वेळ आहे तो कमी केला, वेळ जर मी कमी केला, डिक्रीज करते मी, तर माझा स्पीड बघा काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. टाइम जर कमी केला तर स्पीड वाढत आहे. यालाच काय म्हणतात, इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतात. लक्षात आले, एक गोष्ट कमी केली तर दुसरी वाढणार. ओके, आता डायरेक्टली प्रपोर्शनच्या वेळेस बघा काय होत होतं बघा, S1 किती होतं माझं 4, तेव्हा माझं डिस्टन्स किती होतं 12. ओके, S2 किती झालं माझं 4 झालं होतं. ओके, काय झालं होतं, S1 च्या वेळेस S2 वाढलं होतं, 4च्या जागी माझं 6 झालं. बघा माझं डिस्टन्स किती आलं, मग 18 आलं होतं. म्हणजे 12 पेक्षा मोठी आली संख्या 18. बघा काय केलं आहे, जर स्पीड वाढवला तर डिस्टन्स पण काय होता माझा, वाढत होता. यालाच म्हणतात डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे काय, D1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टाइम. ओके, बघा पहिल्याचा पण सिनारिओ तसंच होता. किती होतं, 3 तास होतं. तेव्हा डिस्टन्स किती होतं, 102 भागिले 5, कितीतरी काय येणार माझी 50.1 माझी ही व्हॅल्यू येणार आहे. आता माझा वेळ किती झालं, 5 तास वाढवला होता मी बघा, म्हणजेच काय आली माझी किंमत 34 नी वाढली. लक्षात आलंय कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे, क्लिअर झाला आहे. एक किंमत जर वाढवली तर डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये दुसरी पण किंमत काय होते, वाढते. जर जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल मध्ये काय आहे, एक किंमत जर कमी झाली तर काय होणार, दुसरी किंमत माझी काय होणार, वाढणार. ओके, याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतात. क्लिअर झाला आहे सगळ्यांना. ओके, बघा आज आपण काय काय केलं आहे, आज आपण ऑलमोस्ट बेसिक पार्ट जो आहे तो पूर्ण कव्हर केला. की आपला जो स्पीडचा फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू काय, अंतर भागिले वेळ, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्याचेच आपण अजून 2 वेगवेगळे फॉर्म्युले बनवले. हे आपले बेसिक फॉर्म्युला आहे, याचाच वापर करून आपल्याला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर आपण किलोमीटरचं मीटर पर सेकंड मध्ये रूपांतरचा कन्सेप्ट बघितला होता, बरोबर. आपल्याला कशाने भागावं लागेल, 5/18 ने. मीटर पर सेकंडचं जर आपल्याला मोठ्यामध्ये करायचं आहे, किलोमीटर मध्ये आपल्याला मोठा अंक वर घ्यावा लागेल, 18/5 ने आपल्याला गुणावं लागेल. दोन्ही वेळेस काय आहे, मात्र गुणाकारच आहे, हे लक्षात ठेवा. ओके, दोन्ही वेळेस गुणाकारच आहे. त्याच्यानंतर कोणता सिनारिओ बघितला होता आपण, कॉन्स्टंटचा बघितला होता. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर डिस्टन्स आणि टाइम एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. त्याचप्रमाणे जर वेळही कॉन्स्टंट असेल तर डिस्टन्स आणि स्पीड काय आहे, हे पण एकमेकांना डायरेक्टलीच प्रपोर्शनल आहे. पण जर डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर स्पीड आणि वेळ काय आहे, एकमेकाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे. ओके, D is directly proportional to the T, D is directly proportional to the speed, but speed is inversely proportional to T. ओके, क्लिअर झाला आहे सगळ्यांना. येस मॅडम, लक्षात आला आहे. ओके, आपण आज काय करूया, आजचा लेक्चर इथेच थांबून घेऊया. आतापर्यंत आपण खूप बेसिक सिनारिओ बघितला. तुम्ही काय करा, आज याची भरपूर प्रॅक्टिस करा. अशा प्रकारचे प्रश्न बघा काही येत असेल रूपांतर करताना मीटर पर सेकंडचं किलोमीटर मध्ये, किंवा काही अडचण, किंवा हे कॉन्स्टंटचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. उद्या काय करूया आपण, आपले रेल्वेचे मुवमेंटचे आहे जे इन अ सेम डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन, सरासरी स्पीड, अशा प्रकारचे वेगवेगळे जे कन्सेप्ट आहे ना ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. ओके, मग भेटूया उद्या याच वेळेला याच चॅनलवर. चालेल.